महादेवी मठपती यांची भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती. नांदेडमध्ये जल्लोष. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी महादेवी मठपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महादेवी मठपती यांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक उपक्रम आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई वाटून अभिनंदन केले. नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला. सर्वप्रथमतः मी माझ्या पार्टीचे माननीय सर्वांचे लाडके, आमच्या सर्व तमाम लाडक्या बहिणीचे प्रदर्शन आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप मनापासून हे करते, धन्यवाद मानते. त्याच्यानंतर आमचे महाराष्ट्राचे लाडके अध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण आहेत, त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर आमचे चंद्रकांतदादा बावनकुळे साहेब आहेत, त्यांचे मी मनापासून खूप आभार मानते. आमच्या सर्वांच्या महिलांच्या तमाम महाराष्ट्राच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांचे मी खूप मनापासून आभार मानते. त्यांनी जी माझी निवड केली आणि त्यांनी जे माझं काम बघितलं त्याच्यामुळे ही आज माझी निवड झालेली आहे. त्याबद्दल मी मनापासून मी काहींचे म्हणजे खूप ऋण व्यक्त करते. शब्दामध्ये तर होत नाही, पण आपण त्यांची मी जन्मभर आभारी आहे. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यानंतर आमचे माननीय डॉक्टर अजित गोपछडे साहेब, माननीय आमचे संजीवभाऊ कोळगे साहेब, माननीय त्याच्यानंतर आमचे सर्वांचे लाडके चैतन्य बापू देशमुख, आमचे माननीय अमरभाऊ राजूरकर साहेब आहेत, त्यानंतर संतोषरावजी हंबर्डे आहेत, आमचे किशोरदादा आहेत, किशोरदादा देशमुख आहेत. म्हणजे सर्वांनी माझ्यासाठी आणि माझ्या सर्वांच्या लाडक्या माझ्या आदरणीय स्थानांच्या प्रणिताताई गौरी चिखलीकर यांनी माझा सतत पाठपुरावा केलेला आहे. माझ्यासाठी त्यांना माहित होतं की मी तळमळीची कार्य करताय. माझा निरोप त्या प्रत्येक वेळी ताईकडे पोहोचायचा. अशा माझ्या लाडक्या नेत्या प्रणिताताई गौरी चिखलीकर यांचे मी मनापासून मी धन्यवाद मानते. आणि सर्वात म्हणजे जास्त माझ्या मैत्रिणी आहेत, त्यावेळेस मला सतत सांगायच्या नक्की तुला न्याय मिळेल, आणि तो न्याय मला आज मिळालेला आहे. आणि जो पार्टीने विश्वास दाखवलाय माझ्यावर, त्यावेळेस मी आज तुम्हाला सांगतो, आज गेली 15 वर्ष झालं, माझा प्रवास 15 वर्षाचा आहे. आज आम्ही एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून इथे आलेली आहे. आज युवा मोर्चाची मी 3 वेळेस पद भूषवली आहे. महिला सरचिटणीस घेतलेला आहे, मराठवाडा ओबीसी अध्यक्ष झालेले आहे. म्हणजे मी जेवढी आमच्या भाजपमध्ये पद होती तेवढी आज मी भोगलेली आहे. आणि त्यानंतर आज दुसऱ्या टर्म मध्ये आज भारतीय जनता पार्टीने माझ्यावरला जो विश्वास आहे तो माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला. आज नांदेडमधील सर्व कार्यकर्ते असतील, तो महाराष्ट्रातील सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. आणि जो माझ्यावर आशीर्वाद माझ्या पार्टीने दाखवलेला आहे तो मी कधीही तडा जाऊ देणार नाही. कारण आज मी एक तळागाळातली कार्यकर्ते. जेव्हा मी घरून जरी निघाले तर माझ्याकडे गाडी असून मी कधी गाडीवर बसत नाही. मी माझ्या छोट्या 2 पायाच्या गाडीवर बसते आणि कारण मला 100 लोकांचे नमस्कार पाहिजे. आणि प्रत्येक कधीही पोलीस स्टेशन मधून फोन यावा त्या महिलेसाठी मी तिथे जाऊन उभं राहते. कलेक्टर ऑफिस असेल, तहसील असेल, जिल्हा परिषद असेल, कुठल्याही म्हणत नाही की अर्ध्या रात्री त्या महिलांसाठी जाते. आणि अनेक असे विषय आहेत सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगू शकतो की महिलांसाठी, अनेक महिलांसाठी रोडवर उतरून काम केलेलं आहे आणि करणार आहे. आणि जो पार्टीने याचीच दखल घेऊन आज मलाही मिळाली. आज तुम्हाला सांगतो, काही लोक पदासाठी काम करतात, आम्ही व्यक्तिनिष्ठ काम करत नाही. काही लोकांनी आमच्या मागे लावला होता पण आम्ही आमची जागा सोडलेली नाही. आणि मला ज्यावेळेस मी महानगरपालिकेला तिकीट मागितलं होतं त्यावेळेस आम्हाला थोडस त्यांनी तरी आम्हाला डावळलं गेलं. ठीक आहे, त्याची भरपाई म्हणून आज जो पक्ष सृष्टीने आज जे मला पद दिलं, आज माझी जी प्रदेशावर जी निवड झालेली आहे त्याबद्दल मी चित्राताईचे मनापासून आभार आहे की खरंच मला त्यांनी कुठेतरी न्याय देण्याचं काम केलंय. आणि त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून जे दाखवलेला आहे तो मी कधीही तडा देऊ देणार नाही. पक्षासाठी मी अहोरात्र काम करेल, कसा माझा पक्ष वाढेल याकडे माझं सतत लक्ष राहील. नाही, कसं आहे, जो पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे. आता आमच्यामध्ये कसं असते की पक्षश्रेष्ठी जिथे सांगेल तिथे काम करा. जरी आमचं महाराष्ट्राचं जरी पद असेल
की जिथं काही सांगतो तिथंच आम्हाला काम करावं लागतं. आता तुम्हाला मात्र सांगतो, लोकसभेच्या वेळेस आम्हाला वरून आदेश होते, आम्हाला धाराशिव, बीड, नांदेड, लातूर, परभणी होतं. त्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी काम केलेलं आहे जाऊन. आम्ही बीडकर मध्ये गेलो, लातूर मध्ये पण गेलो आणि नांदेड मध्ये पण काम केलं. विधानसभेला आम्ही तितकंच काम केलं आणि पुन्हा आमच्या 2 टर्ममध्ये लोकसभा झाली, पूर्ण नांदेड पिंजून काढले आम्ही की पूर्ण तळागाळामध्ये. कारण आम्हाला लोकसभेची सीट जिंकायची होती. थोड्या मतानं, काही आपल्याच मताना, घरटा वेगळी लंका ढाई म्हणल्यासारखं थोड्याच मताने आम्ही गेलो. आणि तुम्हाला याच्यामध्ये विशेष माझे गुरु, माझा नेता, त्याबद्दल मला आभार मानायचे राहिले. आमचे सर्वांचे लाडके माननीय आमचे प्रवीणभाऊ साले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते. खरंच त्यांनी सुद्धा, त्यांचाही श्रेय आहे माझ्या पाठीमागे आणि त्यांच्या वेळोवेळी माझ्यासाठी मार्गदर्शन असते. तुम्हाला कधी चुकलं, कधी कुठं काय झालं तरी ते सांगतात, फक्त संयम बाळ, काम होऊन जाईल. तसंच आमचे माननीय प्रवीणभाऊ सालेंचाही कुठेतरी विचार व्हावा येणाऱ्या भविष्यामध्ये, असंही मला प्रत्यक्ष सांगायचं आहे. तसंच ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांच्या भाषणामधून आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि ते पक्षासाठी सतत अहोरात्र राहतात आणि आम्ही तसं त्यांच्या पाठीमागे आहोत. पक्षसृष्टीबद्दल एवढंच आहे की पक्षसृष्टीमध्ये आमच्या भाजपमधलं एवढं मी बघितलंय की कधीच कुणावर अन्याय होऊ देत नाही पार्टी. ठीक आहे, अन्याय करणारे असतात, पण अन्याय त्याला दुरुस्त करणारे आमच्या वरची सृष्टी आहे आणि त्यांनी आज माझ्यावरला अन्याय दूर केलेला आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी पार्टीसाठी अजूनही खूप चांगल्या पद्धतीने काम करते.